नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या ताटात रोज पोहोचणाऱ्या दुधात जर विष मिसळले जात असेल तर हा केवळ भेसळीचा गुन्हा नाही, तो जनतेच्या आरोग्यावर केलेला नियोजित हल्ला आहे. मनसरमध्ये उघडकीस आलेल्या दूध भेसळ प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले. मात्र एक महिना उलटूनही सर्वसामान्यांच्या मनात एकच प्रश्न घुमत आहे: कारवाई फक्त छोट्या लोकांवरच होणार की या संपूर्ण रॅकेटचे सूत्रधार असलेल्या मोठ्या डेऱ्या आणि त्यांना राजकीय संरक्षण देणाऱ्या शक्तींवरही कायद्याचा हात पोहोचणार? जुलै महिन्याच्या सुरुवातीला अन्न व औषध प्रशासनाने म्हणजेच एफडीएने मनसर परिसरात टाकलेल्या धाडीत दुधाचे प्रमाण कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध केमिकल्सचा आणि भेसळीच्या साहित्यांचा मोठा साठा उघडकीस आला. तपासात या साहित्याचा वापर करून तयार करण्यात आलेला फॉर्म्युला राज्यभरातील दूध संकलन केंद्रांना विकला जात असल्याचे समोर आले. या प्रकरणी 26 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींपैकी काहींचे संबंध प्रभावशाली राजकीय नेत्यांशी असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर जोरात आहे. तपास जसजसा पुढे सरकला तसतसं चित्र अधिक भयावह होत गेलं. लहान दूध संकलन केंद्रांमध्ये भेसळ करून तेच दूध मोठ्या डेऱ्यांकडे पाठवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जाऊ लागला. त्यानंतर प्रक्रिया, पॅकिंग आणि वितरणाच्या माध्यमातून तेच दूध हजारो कुटुंबियांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याचा आरोप आहे. जर ही साखळी खरी असेल तर प्रश्न फक्त भेसळ करणाऱ्यांचा नाही, तर ती भेसळ बाजारात पोहोचवणाऱ्या संपूर्ण सिंडिकेटचा आहे. छोटे मासे पकडले, पण मोठे मासे कोण वाचवत आहे? एफडीएने 26 आरोपींवर गुन्हे दाखल केले. काही छोट्या डेऱ्यांवर कारवाई झाली, पण जनतेच्या मनात आजही एक प्रश्न आहे: या भेसळीचे अंतिम लाभार्थी कोण? मनसर परिसरातील अनेक नागरिक उघडपणे सांगतायत, या व्यवसायात कोण कोण आहे हे सर्वांनाच माहित आहे. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या डेऱ्यांपर्यंत तपासाचा हात का पोहोचत नाही? हा प्रश्न आता केवळ सोशल मीडिया पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो जनआक्रोश बनला आहे. गोवर्धन आणि सोनाईवर धाडी, पण पुढे काय झालं? एफडीएने गोवर्धन आणि सोनाई सारख्या मोठ्या डेऱ्यांवर धाडी टाकल्या. सब स्टँडर्ड मिल्क अर्थात निकृष्ट दूध आणि विविध संशयास्पद पदार्थांचे नमुने जप्त केले. मात्र त्यानंतर तपासाची गती जणू थांबली. नमुने कुठे आहेत? अहवाल कुठपर्यंत आलाय? दोष आढळले की नाही? कारवाई कधी होणार? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे न मिळाल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. हे प्रकरण प्रभावशाली लोकांनी दाबले का? राजकीय दबाव आलाय का? की तपास अजूनही सुरू आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. या सर्व चर्चा दरम्यान एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की गोवर्धन आणि सोनाई डेऱ्यांमधून जप्त करण्यात आलेल्या पदार्थांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी सुरू आहे. अहवालात भेसळ अथवा नियमभंग आढळल्यास संबंधित डेअरी कोणतीही असो तिच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणताही राजकीय दबाव किंवा व्यक्ती कारवाई आड येणार नाही. गोवर्धन आणि दुसरी कोणती सोनाई याच्यामधलं इन्व्हेस्टिगेशन अजूनही चालू आहे. त्याच्यामध्ये जे अडल्टरेशन केलेलं मिल्क आहे त्याच्या लिंकेजेस आम्हाला त्या डेअरीपर्यंत सापडलेल्या होत्या. त्याच्यामध्ये काही त्या इस्टॅब्लिश झालेल्या आहेत. त्याच्यामधलं डॉक्युमेंटेशन आम्ही व्हेरिफिकेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही फाइंडिंग आलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामधून दुसऱ्या कुणाकडून दूध येतं तिथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. त्याचं इन्व्हेस्टिगेशन अजून कंप्लीट व्हायचे दोन्ही याच्यामध्ये. सबस्टँडर्ड मिल्क ते घेत होते हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. त्याच्यानुसार त्यांना त्याप्रमाणे नोटीस दिलेली आहे. त्याचबरोबर जे आम्ही ज्यांच्यावरती FIR केले होते आणि ज्याच्यामध्ये 26 लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्याचे प्रॉडक्ट त्याच्यापर्यंत रीच झालेले ते पण त्याच्यात सिद्ध झालेलं आहे. पूर्ण कारवाई झाल्यानंतर त्याचा डिटेल रिपोर्ट प्रेसच्या माध्यमातून मी स्वतः देईन. मुंडेंच्या या विधानामुळे मोठ्या डेऱ्यांमध्ये खळबळ उडाल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष देवदत्त निकम यांनी आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट घेऊन आणखी गंभीर आरोप केले आहेत. निकम यांच्या म्हणण्यानुसार एफडीएच्या पथकातील काही जुने अधिकारी
कारवाईपूर्वीच मोठ्या डेऱ्यांना माहिती पोहोचवत असल्याने मोठे दोषी प्रत्येक वेळी वाचतात. तरी या दाव्यामुळे तपास यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आता जनतेचा एकच प्रश्न आहे, दुधात भेसळ करणाऱ्यांना शिक्षा होणार का? मोठ्या डेऱ्यांवर कारवाई होणार का? राजकीय छत्रछाया खरोखरच तपासात अडथळा ठरत आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या कथित दूध माफियांभोवती खरोखरच कारवाईचा फास आवळला जाणार का? की पुन्हा एकदा काही छोटे मासे पकडून संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकला जाणार आहे? या प्रश्नांची उत्तरं आता केवळ एफडीएच्या प्रयोगशाळेतील अहवालात नाही, तर प्रशासनाच्या पुढील कारवाईत दडलेली आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता त्या निर्णयाकडे लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.